यांना सोडायचा कधी विचार पण नाही करू शकत आहे. कधीच नाही करू शकत मी यांना सोडायचा विचार. आणि मला माहिती आहे का ते माझ्यासाठी प्रत्येक वेळेस चांगले, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेले, पण त्यांनी जेवढं माझ्यासाठी केलं तेवढं मी पण त्यांच्यासाठी केलेलं आहे. मला एवढंच या व्हिडिओ सांगायचंय. त्यांनी जर कधी हा व्हिडिओ बघितला तर मी तुम्हाला सांगते, खरंच सॉरी मी हा व्हिडिओ पोस्ट करते. खरंच खूप भीती वाटते हा व्हिडिओ शूट करायला मला. आणि मला हा व्हिडिओ शूट पण नव्हता करायचा, पण हे सगळं मला यांनी भाग पाडले करायला. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी काढतेय, कारण माझ्या पण भावना तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतेय. ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता ना, सगळ्यात जास्त असं वाटलं होतं का ती व्यक्ती कधीच बदलणार नाही, कधीच माझ्यापासून लांब जाणार नाही, आणि कधी मला म्हणजे बोलतात ना एक, आता ते माझ्याशी जास्त बोलत नाहीत. जसं पहिलं आमचं रिलेशन होतं तसं काहीच राहिलेलं नाहीये आमच्यामध्ये. दिवसभर बाहेर राहणं, कधी कॉल केला की काय ग, काय वैताग देती सारखा सारखा फोन करून, नको फोन करत जाऊ मला, मी येईन तेव्हा येईन, तुला काय करायचं. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना आहे ना मी वैतागली आहे अक्षरशः. आज घरात कोणीच नाहीये, मम्मी नाहीये, भूमी नाहीये, संदीप भाऊजी नाहीयेत, कुणीच नाहीये, हे पण बाहेर गेलेत. म्हणून हा व्हिडिओ माझा मी शूट करून माझा मी पोस्ट करणार आहे. कोणाच्या मनाला किती दुखलं तरी मला काहीच फरक नाही पडत आहे, कारण का आत्तापर्यंत माझ्या मनाचा कुणीच विचार नाही केला. हां, मम्मीनी भरपूर समजून घेतलं मला, आणि ते अजून पण समजून घेतात, मान्य आहे मला. आणि यांनी पण माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, पण आता ते खूप बदललेत, खूप म्हणजे खूप बदललेत. मी विचार पण नव्हता केला एवढे बदललेत ते. त्याच्यामुळे आम्ही काही भरपूर दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता आणि तो पोस्ट केला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही असं बोललो होतो का आम्ही काहीच दिवसांसाठी सोबत आहे करून. तर काही म्हणजे वेगळ्या लोकांनी आम्हाला कमेंट केला की हे सगळं फेक आहे, हे व्ह्यूजसाठी करतात आहे, हे ते. अरे व्ह्यूजसाठी करायचं असतं तर आम्ही भरपूर अगोदर केलं असतं हे व्ह्यूजसाठी. आणि मी आज अचानक व्हिडिओ शूट करते, कारण माझ्या मनात नाही राहिलं म्हणून मी व्हिडिओ शूट करते. आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला पोस्ट पण बघितल्या असतील. मी खरंच खूप टेन्शनमध्ये होते म्हणून त्या पोस्ट सोडलेल्या आहेत. अजून पण मी टेन्शनमध्येच आहे. काय कसं काहीच कळत नाहीये, मी काय करते, मी कशी वागतीये. आणि मला असं वाटलं का आता सगळ्या गोष्टी झाल्या, स्वतःचं घर झालं, स्वतःच्या हक्काची गाडी झाली, भरपूर असं कशाची कमतरता नाहीये आता, सगळं सुखी म्हणजे खूप भारी चालू आहे. पण तोपर्यंत हे कसे बदलले मला एवढं कळतच नाहीये. अख्ख्या 4-5 वर्षामध्ये, ते आमच्या लग्नाला आता 5वं वर्ष चालू आहे, कधीच आम्ही दोघांना एकमेकांना सोडून एवढं म्हणजे लांब राहिलो नाहीये, कुठं गेलो नाहीये. कायम आम्ही सोबत राहिलेलो आहे. आणि ते एवढ्या इतक्या काय म्हणतात ना, 1 महिनाभरामध्ये एवढे बदलले का मी नाही सांगू शकत. माझ्या इंस्टाग्रामला व्हिडिओ नाही आहेत, आमच्या दोघांच्या पण इंस्टाग्रामला व्हिडिओ नाही आहेत, पोस्ट नाही करत, काहीच डोकंच नाही चालत आहे. आणि असं म्हणतात ना का खूप अडकळते व्हिडिओमध्ये. मी आहे ना असा एकटीने व्हिडिओ कधी शूट नाही केलेला, त्याच्यामुळं थोडा त्रास होतोय मला. आणि शब्द नाही निघत आहेत तोंडातून, कारण आहे ना मी यांच्यावर खूप प्रेम करते. मला माहिती आहे माझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. मला हा व्हिडिओ पण काढायचा नव्हता.
मी यांना सोडायचा कधी विचार पण नाही करू शकत आहे. कधीच नाही करू शकत मी यांना सोडायचा विचार. पण ते असे वागतात आहे ना, मला काही सुचत नाहीये मी काय करू. आणि मला माहिती आहे का ते माझ्यासाठी प्रत्येक वेळेस चांगले, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेले, पण त्यांनी जेवढं माझ्यासाठी केलं तेवढं मी पण त्यांच्यासाठी केलेलं आहे. मला एवढंच या व्हिडिओ सांगायचंय. त्यांनी जर कधी हा व्हिडिओ बघितला तर मी तुम्हाला सांगते, खरंच सॉरी, मी हा व्हिडिओ पोस्ट करते. आणि मला खरंच कोणाचं मन नाही दुखवायचंय, कोणाला त्रास नाही द्यायचंय, पण मी काय करू मला काहीच नाही कळत आहे. त्रास होतोय मला, पण माझं पण मन आहे यार. आयुष्यात खूप एकटी पडली, मला खरंच नाही कळत आहे मी काय करू. मम्मी 3-4 दिवस झाले गेलेत मुंबईला. जर त्या आज इथं असत्या तर मी व्हिडिओ पण नसता शूट केलं, कारण त्या मला खूप समजवतात, ऋतू असं नाही, ऋतू तसं. त्यांनी मला खरंच खूप चांगलं शिकवलेलं आहे. मला माहिती आहे हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्यांना माझं खूप राग पण येणार आहे, पण मी काय करू. मला नाही कळत, मला नाही त्रास सहन होत आहे, कारण मी खूप प्रेम करते यांच्यावर. आणि जर आपण एखाद्या व्यक्तीवर एवढं प्रेम करतो आणि ती व्यक्ती अचानक बदलते ना, तेव्हा झालेला त्रास असतो ना, खूप प्रचंड त्रास होतो यार, प्रचंड त्रास होतो. तुम्हाला आता असं वाटेल का व्ह्यूसाठी हे ते, मला तर या गोष्टी आवडत पण नाहीत आणि मी अशा गोष्टी कधी सोशल मीडियावर पोस्ट पण नाही केल्या. जे कोण माझे व्ह्यूवर असतील, जे कोण मला मनापासून ओळखत असतील ना, त्यांना नक्की ही व्हिडिओ कळेल का मी कोणत्या त्रासातून जाते, काय करते, हे सगळं त्यांना कळेल. त्याच्यामुळे ना मला कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज पण नाहीये गरज मला कोणाला स्पष्टीकरण द्यायची. खरंच बोलतात ना का असं सुखाचे दिवस आल्यावर खरंच खूप अचीव केला आम्ही सगळ्यांनी, घरांनी मिळून केला. आम्ही घर बांधलं, गाडी घेतली, सगळ्या गोष्टी. मला इवन त्यांनी मला गाडी पण घेऊन दिली. तेव्हाचं प्रेम आणि आत्ताचं प्रेमामध्ये खरंच खूप फरक आहे. खूप म्हणजे खूप, एवढा फरक आहे ना की सांगू शकत नाहीये. बस मला एवढंच बोलायचं आहे. याच्या पुढे मी बोलू पण नाही शकत आणि मला बोलायचं पण नाही आहे, कारण मला ते आठवून आहे ना, मला एवढं रडायला येतंय ना, एवढं रडायला येतंय ना का बस रे बस. आता मी सकाळपासून त्यांची वाट बघतीये, आता येतील मग येतील. मी सकाळपासून जेवलेली पण नाहीये, काहीच नाही खाल्लेलं. त्यांनी मला एक कॉल करून विचारलं पण नाही का ऋतू तू जेवली का करून. मला एवढंच बोलायचंय, तुम्हाला पण एवढंच बोलायचंय. पहिलेचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही खरंच खूप बदललेत, एवढे बदललेत ना. जरा स्वतःकडं बघा. आणि मी पण बदलले, मी मान्य करते, मी पण बदलले, पण जसे तुम्ही बदलत गेले ना तशी मी बदललीये. बस मला अजून काहीच नाही बोलायचंय. हा कोण व्हिडिओ बघतील त्यांनी मला एवढं सांगावं फक्त का ऋतू दीदी तू बरोबर आहे का चुकीची आहे, मला हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही. बस.